आज 3 जानेवारी 2021 वेतन अनुदान प्रश्नी शिक्षण मंत्री व अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा जालन्यामध्ये प्रयत्न, महाराष्ट्रभर अभियान राबविणार. या संदर्भात महाराष्ट्रातून विविध भागामधून शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती येत आहे. ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर या प्रसंगी याआधी जे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार निवडणुका झालेल्या होत्या, त्यावेळेस देखील महाविकास आघाडीतील जे मंत्री होते कॅबिनेट दर्जाचे, यांच्याकडून देखील आश्वासनं देण्यात आलेली होती का तुमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल आणि जी निवडणुका झाल्यानंतर लगेच वेतन अनुदान प्रश्नी शासन निर्णय निर्गमित केला जाईल. उपसमितीची स्थापना करून आपल्याला प्रचलितनुसार वेतन अनुदान दिलं जाईल. अशा फेक आश्वासनं जे आहे ते महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून देण्यात आलेले होते आणि त्याला भुरळ पडत महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना वाटत होतं का खरंच महाविकास आघाडीचे जे कॅबिनेट मंत्री आहे ते खरं बोलत आहे आणि त्यामुळे वेतन अनुदान प्रश्नी हे आपल्याला न्याय मिळवून देतील आणि लवकरात लवकर खात्यावरती पगार सुरू होईल. त्यामुळे जे 4 शिक्षक आमदार शिक्षकांनी निवडून दिले, ते निवडून दिल्यानंतर देखील महाविकास आघाडीने एक विश्वासघात जो आहे तो शिक्षकांसोबत केलेला होता आणि जेव्हा शिक्षक आमदार निवडणूक झाली त्याच्यानंतर लगेच एक तपासणीचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित केलेला होता. शाळांची तपासणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आणि सर्व शाळांची तपासणी करायला सुरुवात जी आहे ती केलेली आहे. आता ही तपासणी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. 4-5 जिल्हे जे आहे ते राहिलेले आहे आणि त्यानंतर सांगितलं जातंय का लवकरात लवकर तुम्हाला वेतन अनुदान दिलं जाईल. परंतु असं सातत्याने फक्त वेळ काढत पुढं ही जी प्रक्रिया आहे ती महाविकास आघाडीकडून ढकलली जात आहे. त्यांचे जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे यांच्याकडून ही प्रक्रिया पुढे ढकलली जात आहे. परंतु हे होत असताना याच्यामध्ये शिक्षकांचे प्रचंड हाल होत आहे. शिक्षकांचे कुटुंब जे आहे ते वाऱ्यावरती सोडलं गेल्यासारखं महाविकास आघाडीचे कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि त्याच्यामुळे शिक्षक जे आहे ते आत्महत्या करत आहे. काही शिक्षक तणावग्रस्त आहे, विविध आजारांना बळी पडलेले आहे. 20 वर्षापासून विनावेतन शिक्षक हे काम करत आहे. 20 वर्षापासून जे आत्तापर्यंत जे सरकार आलेले आहे त्यांच्याकडून फक्त घुमवाघुमवी जी आहे ती झालेली पाहायला मिळत आहे. फक्त खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि फसवाफसवी करायची असं प्रक्रिया आतापर्यंत सर्व जे सरकार आलेले आहे त्यांच्याकडून झालेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे शिक्षकांना आता कोणत्याच सरकारवरती विश्वास राहिलेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती समोर येत आहे आणि त्याच्यामुळेच वैतागलेले जे शिक्षक आहे, कंटाळलेले जे शिक्षक आहे, सर्व आयुष्याला कंटाळल्यासारखी परिस्थिती ही पाहायला भेटत आहे. कारण काम करून देखील 20 वर्षापासून अनुदान जे आहे ते मिळत नाही आहे. विद्यादानाचं पवित्र काम करून देखील जर आपल्याला खात्यावरती पगार जर मिळत नसेल, तर हे होत असताना आत्तापर्यंत असंख्य शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले होते. याआधी देखील आर्थिक तरतूद जी आहे ती शिक्षकांच्या वेतन प्रश्नी करण्यात आलेली होती. शिक्षकांना वेतन अनुदान देण्याची प्रक्रिया देखील ही ठरलेली असताना देखील वारंवार स्वेच्छाधिकार वापरणे, अनुदान देणं हे जे आहे शासनाचा स्वेच्छाधिकार असेल, त्याच्यामध्ये भूतलक्षी प्रभावाने अनुदान मिळणार नाही. त्याच्यानंतर भाजप सरकारने जे 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदान शिक्षकांना दिलेला जो 13 सप्टेंबर 2019चा शासन निर्णय आहे, तो या महाविकास आघाडीच्या सरकारने म्हणजेच कॅबिनेट दर्जाचे जे मंत्री होते, उपसमिती स्थापन करून त्यांनी हा जो वेतन अनुदान देण्याचा निर्णय जो आहे तो 1 नोव्हेंबर 2020 पासून म्हणजे जवळपास 19 महिन्याचा पगार जो आहे तो महाविकास आघाडीच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी उपसमिती गठीत करून तो खाल्लेला आहे. शिक्षकांचा पगार हा कट केलेला आहे आणि जो हक्काचा पगार शिक्षकांना 19 महिन्याचा मिळणार होता तो या महाविकास आघाडीने उपसमिती गठीत करून तो कट केलेला आहे. आणि या प्रश्नी शिक्षकांकडून माननीय सोनिया गांधी जे आहे यांना देखील पत्र पाठवण्यात आलेलं होतं का सर्व धर्माचे जे सर्व शिक्षक आहे हे 20 वर्षापासून विनावेतन काम करत आहे आणि याच्यामध्ये सर्व धर्माचे शिक्षक आहे आणि यामध्ये सर्वात जास्त ज्या संस्था आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि आय काँग्रेस याच्या संस्था आहे. त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये असंख्य वेळेस महाविकास आघाडीकडून आश्वासनं देण्यात आलेली होती की तुम्हाला आम्ही वेतन अनुदान देऊ, परंतु वेतन अनुदान हे दिलेलं नव्हतं. त्यांचे जे 4 शिक्षक आमदार शिक्षकांनी निवडून दिले आणि जे 2 दिवसाचं आर्थिक अधिवेशन झालेलं होतं, त्याच्यामध्ये गलेगठ्ठ असे मोठे पुस्तकं पुरवणी मागणीचे होते, पण त्या गलागट्ट अशा मोठ्या पुस्तकांमध्ये ₹1 ची सुद्धा तरतूद शिक्षकांच्या अनुदान प्रश्नी करण्यात आलेली नव्हती आणि हा प्रश्न
कपिल पाटील जे शिक्षक आमदार आहे यांनी सभागृहामध्ये मांडलेला होता, की एवढे मोठे तुम्ही ठोकळ्याच्या ठोकळे पुस्तकं पुरवणी मागणीचे केलेले आहे, परंतु याच्यामध्ये जे शिक्षक आहे, कसे शिक्षक 20 वर्षापासून विनावेतन काम करत आहे, यांच्याकरिता ₹1 सुद्धा आर्थिक तरतूद आपल्याकडून करण्यात आलेली नाही आहे. आणि त्याला उत्तर देत जे राज्यमंत्री आहे बच्चू कडू यांनी सांगितलेलं होतं, की लवकरात लवकर हा प्रश्न आम्ही 1 महिन्याच्या आत मार्गी लावू. परंतु आता 1 महिना होऊन गेलेला आहे. बच्चू कडू यांनी सांगितलेलं होतं का 1 महिन्यामध्ये हा प्रश्न मार्गी लावू. परंतु आता त्याला परत बच्चू कडू यांनी आज विविध जे वृत्तपत्र आहे यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क केला. कारण बच्चू कडू हे शिक्षण राज्यमंत्री आहे. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांना सांगितलं, की जालन्यामध्ये शिक्षक जे आहेत ते शिक्षण मंत्री आणि जे अधिकारी आहे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल करत आहे आणि त्या संदर्भात प्रयत्न हे सुरू झालेले आहे आणि महाराष्ट्रभर हे अभियान जे आहे ते राबवलं जाणार आहे. तर त्याविषयी बोलताना बच्चू कडू यांनी आज असं सांगितलं, की ही प्रक्रिया ती जी सर्व्हे चालू आहे म्हणजे जी तपासणी चालू आहे ती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर शिक्षकांच्या खात्यावरती पगार जो आहे तो होईल. आणि या संदर्भात आम्ही अजितदादा पवार जे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री आहे यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि याविषयी हा प्रश्न मार्गी निघालेला आहे. परंतु तरी देखील काही ज्यांच्या शिक्षकांच्या ज्या संघटना आहे त्या जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामध्ये याचं क्रेडिट कोणाला मिळू नये याकरिता देखील हा प्रयत्न जो आहे तो होत असेल. परंतु हा प्रश्न जो आहे तो आम्ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिक्षकांना ही तरतूद मिळेल हे आश्वासन आम्ही दिलेलं आहे. त्याच्यामुळं या फक्त असं काही करू नये असं देखील त्यांच्याकडून किंवा असं हे करण्याचा अधिकार हा त्यांना आहे. शिक्षकांचा अधिकार आहे तो. ते त्यांचं आंदोलन किंवा त्या पद्धतीने ते करू शकतात. परंतु आम्ही हा प्रश्न त्यांनी जरी अशा पोलीस कंप्लेंट करून केल्या तरी देखील हा प्रश्न आम्ही सोडवणारच आहोत असं माननीय बच्चू कडू यांनी विविध जे वृत्तपत्र आहे यांच्या वृत्तपत्रांच्या संपादकांसोबत बोलताना सांगितलेलं आहे. वेगवेगळे जे न्यूज रिपोर्टर आहे यांच्यासोबत बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न निश्चित मार्गी लागला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये काही जे शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आहे यांना वाटते का पोलीस कंप्लेंट जे आहे ते करू नये आणि काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटते का पोलीस कंप्लेंट करावी. त्याच्यामुळे शिक्षकांमध्ये देखील मतभेद जे आहे ते एकंदरीत पाहायला भेटतात. काही शिक्षकांना वाटते का हा प्रश्न त्याच्यामुळे चिघळला जाऊ शकतो आणि पुन्हा याच्यामध्ये विलंब जो आहे तो होऊ शकतो. परंतु काही शिक्षकांना वाटते का नाही या पद्धतीनेच लवकरात लवकर न्याय मिळू शकतो. परंतु माननीय बच्चू कडू यांनी सांगितलं का हा प्रश्न आम्ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडा काळ शिक्षकांनी संयम धरावा असं आवाहन जे आहे ते बच्चू कडू यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हा प्रश्न आणखी चिघळणार का लवकरात लवकर शिक्षकांच्या खात्यावरती पगार जमा होणार हे येत्या काळामध्ये सर्व याचे उत्तर हे पाहायला मिळणार आहे. का जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर पुन्हा काहीतरी नवीन जे संकट आहे ते शिक्षकांवरती उभं ठाकणार हा एकंदरीत प्रश्न आहे. आता पोलीस कंप्लेंट करण्याविषयी शिक्षण मंत्री आणि जे अधिकारी आहे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात जे काही शिक्षक पुढे आलेले आहे ते नेमकी कोणत्या हेतूने पुढे आलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व शिक्षक संघटना सामील आहे का फक्त काही ठराविकच शिक्षक संघटना याच्यामध्ये सामील आहे. नेमकी या कारणाची रणनीती काय असणार आहे या आणि अशा प्रश्नांचे उत्तर जे आहे ते देखील आपण येत्या काळामध्ये आपल्याला मिळाल्यानंतर ते प्रश्नांची उत्तरं देखील आपण येत्या काळामध्ये बघणार आहोत. परंतु शिक्षण मंत्री जे आहे त्या शिक्षकांच्या प्रश्नाकरिता अत्यंत पोटतिडकीने प्रश्न जे आहे ते सभागृहामध्ये मांडत असतात आणि काही शिक्षक जे आहे काही शिक्षकांचा शिक्षण मंत्री यांच्याविषयी फार विश्वास देखील आहे. कारण आत्तापर्यंतचे जे काही शिक्षण मंत्री आहे त्यांच्यामध्ये अत्यंत चांगले शिक्षण मंत्री म्हणून प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याकडे बघितलं जात आहे. त्याच्यामुळं काही शिक्षक जे आहेत ते शिक्षण मंत्र्यांसोबत ठाम आहे. परंतु काही शिक्षक संघटना या जे अनुदान लवकरात लवकर मिळत नाही त्यामुळे वैतागल्यामुळे ही पावलं उचलली गेलेली असावीत असं काही शिक्षकांना एकंदरीत वाटत आहे. त्याच्यामुळे या सर्व प्रकाराचे नेमके काय परिणाम होणार आहे ते येत्या काळामध्येच पाहायला मिळणार आहे. याच्यामुळे लवकरात लवकर अनुदान मिळणार का याच्यामुळे पुन्हा अनुदान लांबणार हे येत्या काळामध्ये समजणार आहे. परंतु शिक्षण मंत्री वेतन अनुदान देण्याप्रश्नी अत्यंत अनुकूल आहे. त्या लवकरात लवकर प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा जो आहे तो वेतन अनुदानाचा प्रश्न केला जात आहे. सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ज्या
विना अनुदानित शाळा आहे अघोषित असतील घोषित असतील यांना वेतन अनुदान प्रश्नी हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याकरिता शिक्षण मंत्री प्रयत्न करत आहे.